श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात? बरे आहात का? चला तर मग आजचा ब्लॉग आहे आपला एवढा छान, म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे आम्ही चाललो आहे देवणीला, तरी पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. हे बघा, आता आम्ही देवणीला निघालो आहे. तरी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि कमेंट पण करा. बघा, हिरवगार श्रावण महिन्यात कसलं सुंदर दिसते. खूप छान दिसते. जिकडे बघल तिकडे हिरवगार निसर्ग तर खूपच छान दिसायला लागलाय, एकदम मस्त. आणि देवणी कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर आपण आता शनी मंदिरपासून चाललो आहे आणि जाती वेळेस आता नारळ नाही आपल्यापाशी, म्हणून आम्ही तिथं थांबलो नाही. आता आम्ही येते वेळेस नारळ अगरबत्ती घेऊन येणार आहे, साखर नारळ घेऊन. मग आम्ही जाते वेळेस फोडून ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. बघा, इथून आता देवणी लागलेली आहे आणि हे आहे लातूर देवणी. कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी सांगा पटकन. आणि आपल्या गावाकडचे असंच व्हिडिओ बघत जावा. हे बघा, हे रस्ता आहे. इकडं पुढं कर्नाटकला जातोय, कमलनगरला. आणि इकडं म्हणलं तर वलांडीला जातोय. आणि थोडं हॉस्पिटलमध्ये दाखवली, तर थोडं खायला पण घेतले. बघा, आता आम्ही शनी मंदिरमध्ये आलेलो आहे. नारळ फोडलो, अगरबत्ती लावली, त्यांनी नारळ फोडली देवाला. तुम्हाला म्हणालते का नाही मी जाती वेळेस आपण मंदिरपासून गेलो आहे, आता आपण येती वेळेस नारळ फोडूया म्हणून. मग आम्ही आलो, नारळ फोडलो. मग आता घराकडे निघालो आम्ही देवाचं दर्शन घेऊन. तरी तुम्हाला सबस्क्रायबर करा आणि असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा.